सहप्रायोजक जेव्हा मनात येईल डॉमिनोज। आता 5 वर्षाच्या वॉरंटीसह ऑटोबॅग UPS इन्व्हर्टर बॅटरीज। जय महाराष्ट्र। मी रुशाली यादव सारंग। कोपर्डीतल्या निर्भयावरच्या अत्याचाराच्या घटनेनंतर मराठा समाज हा पेटून उठला, वणवा भडकला, मोर्चे काढले गेले अहिंसेच्या मार्गाने। शिस्त, संयम आणि स्वच्छता हे त्रिगुण दिसले ते मराठा क्रांती मोर्चामध्ये। वर्षभरात 57 मोर्चे, कुठेही नियोजनाचा अभाव नाही। मुली, महिला, अबालवृद्धांनंतर तरुण, पुरुष या क्रमाने निघालेल्या मोर्चांनी संपूर्ण राज्य पिंजून काढला। ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करावा, कोपर्डीतल्या निर्भयाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मोर्चाच्या प्रमुख मागण्या। राज्यभरातून निघालेला मोर्चा आता 9 ऑगस्टला मुंबईमध्ये धडकणार आहे। 57 मोर्चे काढून सुद्धा आज मराठा समाजामध्ये असंतोष कायम आहे। त्यामुळेच हा लक्षवेधी मुद्दा, मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय का? राज्याच्या इतिहासामध्ये आपण अनेक मोर्चे पाहिले, शांतपणे निघालेल्या मोर्चांना लागलेले हिंसक वळण सुद्धा पाहिलं। मात्र आता आरक्षण नसल्याने होणारी कोंडी फोडून काढण्यासाठी मराठा समाजानं शांततेच्या मार्गाने आपली ताकद मोर्चाच्या माध्यमातून दाखवून दिली। प्रमुख मागण्यांपैकी कोपर्डी प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुरू आहे। मात्र मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आजही दुर्लक्षितच आहे। यशस्वी मोर्चांमागे काही राजकीय पक्ष असल्याची ओरड सुद्धा समाज माध्यमांमध्ये झाली। मात्र मराठा समाजानं मोर्चातून आपणच आपलं नेतृत्व करत असल्याचं दाखवून दिलं। लाखोंच्या संख्येने एकत्र आलेला मराठा समाज आज आपल्या हक्कासाठी एकवटलाय आणि हा हक्क मिळवल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही। मात्र ही भाषा ही मूक असेल जी सरकारच्या कांठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका आज मराठा समाजानं घेतलेली आहे आणि त्यातूनच त्यांनी 57 मोर्चे काढले। अखेर निर्वाणीचा इशारा देण्यासाठी मुंबईत 9 ऑगस्टला हा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे। मात्र तोही नियोजनबद्ध पद्धतीनं, शिस्त आणि संयमानच। आजच्या आपल्या चर्चेमधले मुद्दे कोणते असतील पाहूयात। मराठा क्रांती मोर्चाबाबत सरकार गंभीर नाही का? सातत्यानं मोर्चे काढून सुद्धा मागण्यांचा विचार का नाही? मूक नको तर ठोक मोर्चे काढा, ही भूमिका योग्य आहे का? या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता। मी ट्विटरवर एक प्रश्न विचारलेला आहे की मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय का? @जयमहाराष्ट्रN या आमच्या ट्विटर हँडलवर तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। आपल्याला चर्चेला सुरुवात करायची। आपल्यासोबत जय महाराष्ट्राचे संपादक तुळशीदास भोईटे आहेत। याच्यानंतर आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण। यानंतर आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे। याच्यानंतर आपल्यासोबत महिला संयोजक मराठा क्रांती मोर्चाच्या प्रज्ञा जाधव आपल्यासोबत आहेत। विद्यार्थिनी आहे भावना देशमुख, जी वेगवेगळ्या मराठा क्रांती मोर्चांमध्ये सहभागी झालेली आहे। यानंतर आपल्यासोबत छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण सुद्धा आहेत। भोईटे सर, आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की मराठा क्रांती मोर्चा 57 मोर्चे आतापर्यंत काढले गेले। शांतताप्रिय मार्गाने अगदी स्वच्छता सुद्धा या मोर्चामध्ये दिसून आलेली होती। कुठलाही आक्रस्ताळेपणा नव्हता, मात्र आक्रमकपणा मात्र दिसून आला। तर तरी सुद्धा सरकारकडून का दखल घेतलेली गेली नाहीये 57 मोर्चे काढून सुद्धा? मला असं वाटतं की एक वेगळा प्रयोग म्हणजे मराठा क्रांती मोर्चा गेल्या वर्षभर सर्व अनुभवतोय। म्हणजे अगदी जागतिक प्रसार माध्यमांना सुद्धा दखल घ्यावी लागली असा एक वेगळा प्रयोग आहे हा असंतोष अभिव्यक्तीचा। समाजातला एक मोठा समाज घटक जेव्हा एकवटतो असंतोषाला अभिव्यक्त करण्यासाठी, स्वतःच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतो। आणि सर्वात महत्त्वाचं वृषाली, यात मला जे वैशिष्ट्य या मोर्चाचं वाटतं म्हणजे तुम्ही त्रिगुणांचा आता उल्लेख केलात, स्वच्छता, शांती पाळणं, पुन्हा नियोजन पद्धतीनं कुठच्याही पद्धतीचं इतर कुठच्या समाज घटकांच्या विरोधातला हा मोर्चा कधीही नव्हता। तशा प्रकारच्या आक्रस्ताळी घोषणाही दिल्या गेल्या नाहीत। म्हणजे अगदी काही वेळा काहींना खुपणारी किंवा आपल्या
सारख्यांकडून सुद्धा काही सुधारणा सुचवली जाणारी मागणी म्हणजे ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भातली, मात्र त्या बाबतीत सुद्धा कुठेही टोकाची भूमिका या 57 पैकी एकाही मोर्चात घेतल्याचं दिसलेलं नाही आहे. हे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. एक असंतोष अभिव्यक्तीचा हा जो प्रयोग आहे ना, याची दखल सरकारनेच नाही तर प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकानं घेतली पाहिजे असं वाटतं. आणि तसं झालं सुद्धा. म्हणजे नंतर बहुजन क्रांती मोर्चे निघाले, ते सुद्धा अशाच शांततामय पद्धतीनं कुठच्याही पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचा अनेकदा घडताना काय दिसतं आपल्याला की जेव्हा लाखोंची गर्दी जमते ती काही वेळा बेबंद होते, जमावात बदलते. मात्र मराठा क्रांती मोर्चा याला मी अभूतपूर्व हा शब्द यासाठी वापरतोय, यासाठी त्रिगुणांचा सातत्यानं उल्लेख करतो की संयम तिथे होता, शिस्त होती, स्वच्छता होती, यासाठीच. कारण लाखोंची गर्दी प्रत्येक शहरात जिल्ह्याच्या ठिकाणी एकवटताना तर दिसली, मात्र ही गर्दी कुठेही बेबंद अशा जमावात बदललेली नाही. हे सर्वात मोठं वैशिष्ट्य. आणि पुन्हा अनेक लोक पुढे सरसावले ना, कारण जिथं गर्दी असते तिथं ती म्हणजे चालती गाडी हे लक्षात घेऊन राजकारणी आपला स्वार्थ साधण्यासाठी अनेकदा त्या चालत्या गाडीत स्वार होण्याचा प्रयत्न करतात. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या बाबतीत असे भले भले स्वतःला समाजाचे नेते म्हणवणारे आणि त्याचबरोबर राजकीय दुकानं चालवणारे सुद्धा सपशेल तोंडावर आपटताना दिसले. त्याला कुठच्याही एका राजकीय पक्षाचा अपवाद आहे असं म्हणता येणार नाही. कुठचंही प्रस्थापित नेतृत्व नव्हतं. खरं तर हा मराठा समाजातील प्रस्थापित तथाकथित नेतृत्वाच्या विरोधातला सुद्धा एक आक्रोश होता, एक प्रकारची अभिव्यक्ती होती की बस झाला आता आम्ही बोलतोय, आता आमचं तुम्हाला ऐकावं लागेल. कोण होते मोर्चाचं? म्हणजे औरंगाबादपासून सुरुवात झाली, त्यापासून आपण जर पाहिलं तर प्रत्येक मोर्चाच्या नेतृत्वात, नियोजनामध्ये, संयोजनामध्ये वकील, डॉक्टर, पत्रकार, शिक्षक असा सुशिक्षित वर्ग किंवा दुसऱ्या टप्प्यात अनेक व्यावसायिक ज्यांचा थोडाफार आर्थिक हातभार सुद्धा लागला असेल असा वर्ग प्रामुख्याने दिसला. आणि एक मोठा वर्ग, आणि ज्याला मी एक सकारात्मक चिन्ह म्हणतो, मगाशी जे म्हटलं मी की अभूतपूर्व शब्द सातत्यानं जो मी वापरत आलो गेले वर्षभर, त्याचं कारण असं की मराठा समाजातील महिला वर्ग मोठ्या संख्येनं, कदाचित त्या कोपर्डीच्या निर्भयामुळे असेल, मात्र मोठ्या संख्येनं महिला वर्ग या मोर्चात एकवटला. आणि त्यात सर्व आबालवृद्ध, जसं आपल्यासोबत आज स्टुडिओत भावना देशमुख आहे नगरची, या मुलीसारख्याच सर्व वयातला, सर्व थरातला वयोगट तिकडे दिसून आला. याचं कारण एकच होतं, प्रत्येकाला वाटतंय की आम्हाला काहीतरी सांगायचं. आणि हे सांगत असताना आज आपण या कार्यक्रमाचं जे नाव ठेवलं की मूक आवाज ऐका, हे सांगावं लागतंय की संपूर्ण सर्व मोर्चे कोणत्याही घोषणा न देता, काही ठिकाणी तर तोंडावर काळी पट्टी बांधून निघालेत, कुठेही घोषणाबाजी नव्हती. मात्र एक आतमध्ये जे धुमस्त आहे ना, हा लाव्हा आहे कुठेतरी आतमध्ये. हा वेळीच केवळ त्याचा स्फोट होत नाही आहे, सारखं कुठेतरी काही डरकाळ्या फुटत नाही आहेत, याचा अर्थ असा नाही आहे की असंतोष नाही आहे आणि तुम्ही ते मॅनेज करू शकलेला आहात. कुठेतरी हा मूक आवाज आपण ऐकला पाहिजे. समाजातील केवळ सरकारवर ही जबाबदारी नाही आहे, माध्यमांवर सुद्धा आहे. प्रत्येकावर, त्या जबाबदार व्यक्तीवर आहे ज्याच्याकडे थोडेफार आपापल्या क्षेत्रातील अधिकार आहेत. हा मूक आवाज आपण ऐकला पाहिजे आणि या समाजाला वाटलं पाहिजे की होय, इतर समाज घटकांना जसा न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो तसाच प्रयत्न या समाज घटकाच्या बाबतीतही आहे. हे महत्त्वाचं आहे. एवढे लाखोंच्या संख्येनं मोर्चे निघताना ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला हा प्रश्न उपस्थित होतो की हे मोर्चे जे आहेत त्याचं नियोजन तरी नेमकं कशा पद्धतीनं होतं. प्रज्ञा जाधव यांच्याकडून आपल्याला तेच जाणून घ्यायचं आहे. प्रज्ञाजी, लाखोंच्या संख्येनं मराठा समाज एकवटला, एकत्र आला, जे क्रम दिसून आला म्हणजे सुरुवातीला छोट्या मुली, त्याच्यानंतर तरुणी, त्याच्यानंतर महिला, त्याच्यानंतर अबालवृद्ध, त्याच्यानंतर तरुण, मग पुरुष, आणि जे कोणी राजकारणी सहभागी होण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांनी अगदी शेवटच्या ह्याच्यामध्ये ठेवलं गेलं. म्हणजे एवढं मोठं नियोजन कशा पद्धतीनं केलं गेलं? कारण की लोकांना जे प्रश्न पडलेले असतात की असे मोर्चे जे आहेत ते मॅनेज केलेले आहेत, ही विकतहून आणलेली गर्दी आहे असा सुद्धा सवाल जो आहे, अशी सुद्धा ओरड त्यावेळेला केली गेली होती आणि आजही होतीये. हे मोर्चे नेमकं, या मोर्चांचं नियोजन तरी नेमकं कशा पद्धतीचं असतं? कोपर्डीच्या घटनेनंतर समाज मनामध्ये जी धगधग होती की आमच्या लेकीबाळींकडे वाईट नजरेने बघितलं जात आहे, त्यांच्यावर अत्याचार होतोय, तो कुठेतरी थांबला पाहिजे ही प्रत्येक मनाला जाणीव झाली. प्रत्येक पुरुषाला झाली, प्रत्येक स्त्रीला झाली, मुलांना झाली, मुलींना झाली. आणि त्यातून प्रत्येकालाच वाटलं की आपण आपल्या या अन्याय होतोय आपल्यावर जो, त्याच्या विरोधात आपण कुठेतरी आवाज उठवलाच पाहिजे. आणि
असाही बऱ्याच कालावधीनंतर मराठा समाज एकत्र आला, हे अगोदरपासून कुठे ना कुठे मनात होतं. ते या एका ठिणगीने अजून तो उद्रेक लोकांमध्ये जाहीर होत गेला, प्रकट होत गेला आणि त्या प्रकारे एकवटले गेले लोक. हळूहळू एका गावातून सुरू झालेला मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्रात पसरला. प्रत्येकालाच त्यात आपण मनाने सामील व्हायची इच्छा झाली आणि सगळे लोक आपापल्या इच्छेने त्यात आले. एकवटल्यानंतर मग तो मोर्चाचं स्वरूप जेव्हा त्याला आलं, त्यावेळेस कुठलंही नियोजन नसताना सुद्धा हे शांततेत पार पडले. कोणीही मॅनेज करण्याचा इथे विषयच आला नाही, कधी मॅनेज करण्याची गरज पडली नाही. एक आचारसंहिता आम्ही मराठा सेवकांनी सगळ्यांना जाहीर करून दिली की आपण आपल्या महाराष्ट्रात मोर्चे काढतोय, तर हे मूक मोर्चे काढावेत आणि त्याच्यातून आपण कुठेही आपल्यामुळे दुसऱ्या समाजाला, दुसऱ्या लोकांना काही त्रास होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली गेली. बरोबर. आणि त्याच दृष्टीने जे आहे ते नियोजन या ठिकाणी केलं गेलं. भावना सुद्धा आहे आपल्यासोबत. भावना, तू सुद्धा मोर्चांमध्ये सहभागी झालीस, काय मागण्या आहेत ग? कारण की आतापर्यंत जेवढे मोर्चे काढले गेले, आतापर्यंत राज्याने अनुभवलेले आहेत, अनेक मोर्चे पाहिलेले आहेत. म्हणजे शांततेच्या मार्गाने सुरुवातीला काढले गेलेले मोर्चे, त्याला नंतर काय वळण मिळालेलं आहे हे सुद्धा महाराष्ट्राने अवघ्या पाहिलेलं आहे. मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी तू झालेली होतीस, काय मागण्या आहेत नेमक्या एक विद्यार्थिनी म्हणून? पहिले तर मला हे वाटतंय की आम्ही शांततेने मोर्चे काढतोय ती आम्ही चूक करतोय का? मी एक विद्यार्थिनी आहे, मी आता 12वीचे पेपर दिले आणि मी ॲडमिशन प्रोसिजर ही खूप जवळून बघितली. आत्ता मला दिसतंय माझे जे मित्रमैत्रिणी आहेत मराठी, त्यांना ॲडमिशन्स मिळत नाही आहे. म्हणजे आम्ही चांगले मार्क्स पाडतोय, वरून जास्ती पैसे देतो, तरीही आम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही आहे. आणि ज्यांचे कमी मार्क्स आहेत तरी पण त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये कमी फीस भरून त्यांना ॲडमिशन्स मिळतात. मग हे कुठेतरी बदलायला हवं. म्हणून मी देखील मोर्चांमध्ये सहभागी होते आणि मला असं वाटतं की नक्कीच आमच्या प्रयत्नाला यश येईल आणि आम्हाला आरक्षण मिळेल. आणि बरोबर. भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण आहेत आपल्यासोबत. सरकारचा एक आवाज ज्यांच्यापर्यंत आपण आपले मुद्दे जे आहेत तुमच्या माध्यमातून जे आहे ते पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतोय. चव्हाणजी, तुम्ही ऐकलेलं आहे की ज्या पद्धतीचे आरोप या मोर्चांवर केले गेलेले होते किंवा केले जात आहेत की हे मोर्चे जे आहेत हे मॅनेज केले जात आहेत. एक सर्वसामान्य तरुणीचं, एका विद्यार्थिनीचं नेमकं म्हणणं काय आहे की त्यांना आम्हाला आरक्षण हवंय तरी का हे ती सांगते. कारण की ॲडमिशन मिळत नाही. आम्ही अभ्यास नाही करत आहोत का? असं नाही आहे. आम्ही अभ्यास करतोय, चांगले टक्के पाडतोय, तरी सुद्धा आम्हाला कुठे नोकरीमध्ये किंवा शिक्षणामध्ये आम्हाला आरक्षण मिळत नाही. नेमकं काय घडतंय काय? कारण वर्षभरामध्ये ज्यावेळेला 57 मोर्चे मराठा समाज, एखादा समाज काढतोय, तरी सुद्धा त्याची दखल कुठे घेतली जात नाहीये. नेमकं असं घडतंय तरी का? नाही, मुळामध्ये दखल घेतली जात नाही म्हणणं तितकंसं बरोबर नाही. मी अतिशय नम्रपणे पण ठामपणे सांगतोय. मी राजकीय अभिनिवेशाने त्या ठिकाणी बोलत नाही आहे. मी चर्चेला त्याचं राजकीय रूप पण देऊ इच्छित नाही. प्रत्येक प्रश्नाकडे राजकारण, सत्ता, राजकीय पक्ष या दृष्टिकोनातून बघितलं जातं आहे. अतिशय स्पष्ट बोलतो, तुमच्या चॅनलबद्दल नाही, चॅनलसुद्धा त्याला खतपाणी घालतात काही की सगळी चर्चा पक्षीय करायची, राजकारण करायची, सत्तेचं करायचं. भारतीय जनता पक्ष त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. परंतु काही स्पष्ट मुद्दे मांडताना मात्र काही गोष्टी बोलायला लागतात. त्याच्यात राजकीय अभिनिवेश नाही. मुळामध्ये काँग्रेस आणि NCPचं राज्य होतं. त्यांनी या मराठा समाजाला किंवा कुठल्याही समाजाला, मी जबाबदारीने बोलतोय, कुठल्या द्वेषाने रागापोटी बोलत नाही किंवा निवडणुकीतलं भाषण नाही आहे, त्यांनी मतांसाठीच खेळवलं. जे लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी ऑर्डिनन्स काढला, कायदा केला की ज्याला कोर्टात आव्हान दिलं गेलं आणि तो कायदा त्या ठिकाणी रद्दबादल झाला. आमची सत्ता आल्यानंतर लगेच त्याचा निर्णय, आमची सत्ता आल्यावर ऑक्टोबर 2014च्या नंतर भारतीय जनता पक्षाची सत्ता या ठिकाणी महाराष्ट्रात आल्यानंतर निर्णय त्याच्यानंतर लागला. म्हणून भारतीय जनता पक्षाचं स्पष्ट मत आहे की मराठा समाजाला आर्थिक आणि शैक्षणिक आरक्षण देणं आवश्यक आहे. कारण मराठा समाज हा तथाकथित त्या ठिकाणी लोकांना म्हणतात की उच्चवर्णीय वगैरे आहे. तसं मुळात भारतीय जनता पार्टीने, मी स्वतः जातपात जर अजिबात मानत नाही, सर्व समान आहेत. पण एक व्यवस्था म्हणून सुद्धा त्या ठिकाणी मराठा समाजाला उच्च जातीतलं काही लोक म्हणतात आणि म्हणून ते सुखी असतील असं काही नाही. मी कोकणातला आहे. कोकणामध्ये कोणी श्रीमंत जमीनदार नाही आहे, फार मोठे व्यापारी नाही आहेत,
आंब्याचे व्यापारी सुद्धा मराठा समाजातले आत्ता कुठे हाताच्या बोटावर असतील. आणि म्हणून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असा आहे. आणि आताची मुलगी त्या ठिकाणी म्हणाली की आम्हाला मार्क जास्त असून सुद्धा आम्हाला प्रवेश मिळत नाही. हा व्यवहार झाला, परंतु आपल्यामध्ये दीन दुबळे, दलित, मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, बीसी यांच्या घटनेनुसार काय आरक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे, शैक्षणिक क्षेत्रात तरी आणि नोकरीच्या प्रवेशामध्ये तरी. मी बढतीच्या बाबतीत म्हणत नाही, ते तर कोर्टाने आता रद्दच ठरवलेलं आहे. आणि म्हणून हा काही प्रमाणात आपल्यावर अन्याय होतो आहे व्यवहारामध्ये, त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. राहिला मुद्दा भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्षाने याच्यावर अनेक प्रकारचं त्या ठिकाणी अभ्यास केला आहे. लोक त्याच्यावर त्या ठिकाणी अनेकांची मतं एकत्र केली, कोर्टामध्ये त्याप्रमाणे त्या ठिकाणी आपलं मत मांडलेलं आहे, चांगले वकील दिलेले आहेत. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला वाटतंय की ह्या प्रश्नातून मार्ग निघाला पाहिजे. आणि मला पूर्ण विश्वास आहे, आता माननीय चंद्रकांत पाटील किंवा माननीय मुख्यमंत्री दोघांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी मराठा समाजाच्या नेत्यांची आमची बोलण्याची तयारी आहे. आणि ते मला असं वाटतं सकारात्मक होत आहे. आणि नक्कीच 100% त्या ठिकाणी कुठल्याही मागण्या कधी जगात 100% पूर्ण होत नाहीत, परंतु अधिकाधिक आर्थिक आणि शैक्षणिक मागण्यांच्या बाबतीत समाधान होईल, याच्यातून मार्ग निघेल असं मला वाटतंय. नाऊ बॉल इज इन द कोर्ट. आता न्यायालयामध्ये आहे, चांगले वकील दिलेले आहेत. पूर्ण या मराठा समाजाला आर्थिक आणि शैक्षणिक आरक्षण देणं हे किती आवश्यक आहे हे लॉजिकली त्या ठिकाणी तर्काच्या आधारावर त्या ठिकाणी समजावून सांगण्याचा वकिलाच्या मार्फत न्यायालयाचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि राज्य अतिशय गांभीर्याने म्हणजे तुमचा मुद्दा जो आहे तो समजलेला आहे. म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे असं तुमचं म्हणणं आहे. मात्र छावा संघटनेचे या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे, आणि काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत, त्यांच्या संदर्भात काय म्हणणं आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं. मात्र एक छोटासा ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर आपण पटकन परत येणार आहोत. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. मराठा क्रांती मोर्चा 9 ऑगस्टला मुंबईमध्ये धडकणार आहे आणि आरक्षण ही प्रमुख मागणी आहे. आतापर्यंत 57 मोर्चे राज्यामध्ये काढले गेलेले आहेत आणि मुंबईमध्ये आता 9 ऑगस्टला धडकणारा हा मोर्चा. या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण की एक निर्वाणीचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे की या मोर्चातून तरी आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्या जाव्यात. मधू चव्हाण यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की सरकार जे आहे ते आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत. अतुलजी, काय म्हणणं आहे तुमचं? 57 मोर्चे वर्षभरामध्ये निघतात आणि आता मुंबईमध्ये धडकणार आहे हा मोठा मोर्चा. त्याचं नियोजन सुद्धा झालेलं आहे, तयारी सुद्धा पूर्ण झालेली आहे. सरकार सकारात्मक आहे असं मधू चव्हाण यांचं म्हणणं आहे. तुमच्या याच्यावर काय प्रतिक्रिया आहे? ऋषालीजी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सरकारच्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये प्रचंड मोठं अंतर जे आहे ते गेल्या 2.5-3 वर्षाच्या कालावधीमध्ये स्पष्टपणे पुढे आलेलं आहे. आपण खत्री आयोगापासून, म्हणजे जिथे मराठा कुणबी हा शब्द टाकण्यात आला, कुणबी मराठी हा मराठा शब्द टाकण्यात आला, त्याच्यानंतर बापट आयोग, सराफ आयोग, मग भाटिया आणि भाटियांनंतर 2 वर्ष आयोगच नव्हता. नंतर कोर्टामध्ये अनेक दिवस जे आहे ते ॲफिडेविट या सरकारने 2 वर्षापर्यंत दिलं नव्हतं. अशा अनेक गोष्टी आपण पाहिल्या. याच्या वर्षभर आपण चर्चा केल्या या आयोगाच्या संदर्भामध्ये. आता ही जी माझी भगिनी भावना बोलली त्याचा तर पहिला विक्टीम आमची जनरेशन होती, पहिली विक्टीम. आणि ह्या पोरांना 12वीचं सांगता हे आम्ही आमच्या हातातून IAS IPS गेलेला आहे आणि 1-1, 2-2 मार्कांनी गेलेला आहे. तो भाग वेगळा आहे. मला फक्त 2 गोष्टी सरकारकडून अपेक्षित आहे. नंबर 1, ज्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहेत संविधानात्मक, त्याच्यामध्ये राणे साहेबांच्या समितीने जे क्वांटिफिकेशन केलं होतं पूर्ण महाराष्ट्रभर फिरून, ती समिती होती. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट, जो मागासवर्गीय आयोग आहे NCBCचा आणि महाराष्ट्राचा, त्याच्याकडनं क्वांटिफिकेशन करून आपण रिपोर्ट दिला असता तर कोर्टातला अडथळा राहिला नसता. नंबर 1. आणि नंबर 2, मला छोटीशी अपेक्षा आहे. मी जवळच राहतो, वाटल्यास मीच जाऊन ते पत्र घेऊन जातो. मी उद्या मुंबईला येणार आहे. मी संघाच्या हेडक्वार्टरच्या जवळ 200 मीटरवर राहतो. फक्त भागवतांनी लिहून द्यावं की संघाची आरक्षणाला कुठलीही तक्रार नाही किंवा संघ आरक्षणाच्या विरोधात नाही आहे. कारण धनगर आरक्षणाचं भिस्त गोंगडं जे पहिल्या कॅबिनेटमध्ये होणार होतं आज झालं नाही. महात्मे आणि दुसरे आपले एक मित्र आहेत त्यांचं भलं झालेलं आपण पाहिलं. इथे
हलबा कुष्टींचा जो वाद आहे त्याचा वाद चिघळून ठेवलेला आहे. 2-2.5 लाख लोकांच्या नोकऱ्या ज्या आहे त्या जाण्याची परिस्थिती आहे. म्हणजे 15-15, 20-20 वर्ष नोकरी केलेल्या लोकांच्या नोकऱ्या अडचणीत आलेल्या आहे. त्यामुळे मराठा समाजाचा जिथपर्यंत प्रश्न आहे, आर्थिक शब्द तुम्ही वापरू नका, सोशली आणि एज्युकेशनली हे दोनच शब्द याच्यामध्ये वापरावे लागतील, तरच आर्टिकल 16(4) प्रमाणे हे आरक्षण मिळू शकतं. आणि मुळामध्ये आता मधू चव्हाण साहेब मराठा आहे, त्यांना कल्पना आहे, मला कल्पना आहे, असा एक मराठा दाखवा का ज्याच्याकडे शेती नव्हती. शेती करणारा हा मोठ्या प्रमाणामध्ये वर्ग आहे. 1951 पासून ओबीसीच्या संदर्भामध्ये जेवढ्या केसेस झाल्या इंद्रसानी केसपर्यंत, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं की एखादा समाज मोठ्या प्रमाणावर हा ग्रामीण बॅकग्राऊंडचा असावा, नंबर 1. नंबर 2, त्याचा व्यवसाय हा शेतीशी निगडीत असावा, आणि नंबर 3, त्याच्या दारिद्र्याची पातळी काय असावी. कारण कॉन्स्टिट्यूशनमध्ये ओबीसी कोण हा जेव्हा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की त्यावेळेसच्या त्या स्थानिक सरकारला म्हणजे राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला जो समाज ओबीसी वाटतो तो ओबीसी आहे. एक महत्त्वाची गोष्ट भोयटे साहेब जी आजपर्यंत चर्चेत आली नाही, ज्या वेळेस राणी समितीचं रेकमेंडेशन्स लागू झाल्या त्यावेळेस कुठलाही समाज हा मराठा समाजाला हे आरक्षण का दिलं याच्या विरोधात उभा झालेला नव्हता. अनेक लोकांच्या ॲडमिशन्स झाल्या होत्या, अनेक लोकांना म्हणजे 1 लाख फी असेल तर 50,000चं कन्सेशन मिळालं होतं. सर्व समाज हे सौहार्दानं त्या निर्णया मान्य पाव झाले होते. पण मग जेव्हा मराठा समाज इतर समाजाची काळजी घेऊन मोठे मोर्चे काढत आहे, मूक मोर्चे काढत आहे, इतर समाजाचं कुठेही नुकसान झालं नाही पाहिजे, ते पण आमचे भाऊबंद आहेत, त्यांना सोबत घेऊन आम्ही चालतो, अशी मानसिकता ठेवत असताना इतर मोर्चे कसे काय निघाले आणि कसा काय नंतर निवडणुकांमध्ये त्याचा वापर झाला हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं. मला असं वाटतं की सगळे आपण एक आहोत. पक्षांचं जाऊ द्या, पुढच्या पिढीचं या महाराष्ट्राचं संपूर्ण भवितव्य लक्ष दावावर लागलाय. मराठा समाज मोठा सर्वात संख्येन असणारा, धनगर समाज, आमच्या इकडं पूर्व विदर्भामध्ये महत्त्वानं असलेला हलबा समाज, या समाजाला न्याय द्यावा लागेल. नाहीतर आपण किती पण मेक इन महाराष्ट्र म्हटलं, किती महाराष्ट्र पुरोगामी म्हटलं, किती आपण पुढे जातो म्हटलं, आपण जाऊ शकणार नाही. आपल्याला सामाजिक सौहार्द पण निर्माण करावा लागेल आणि सगळ्याच्या पाठीशी उभं राहताना तुम्ही काही मांडले आपल्याला दाखवून द्यावं ज्या लागेल. पद्धतीने मला कुठली राजकीय चर्चा कुठला वाद करायचा नाही. तुमचं ऐकताना मला आपण पुन्हा एकदा मागासवर्गीय आयोगाचं एक रेकमेंडेशन 2 थोडं थांबा, आता इतरांना पण आपण बोलू देऊया. शेतकरी आंदोलनाच्या काळात सातत्यानं बोललं जायचं शेतकऱ्यांचा असतो एकच पक्ष, विरोधी पक्ष. म्हणजे तुम्ही सुद्धा सत्तेत होतात, स्वतः सुद्धा सर्व ती प्रोसेस 15 वर्षाची सत्ता उपभोगलेली आणि पाहिलेली आहे. आपल्यासोबत किशोर चव्हाण आहेत, छावाचे अध्यक्ष. किशोरजी, आत्ताच मधू चव्हाण भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते, सध्या सत्तेत असलेले, काल परवापर्यंत सत्तेत असलेले अतुल लोंढे, आता काँग्रेसमध्ये पूर्वीसुद्धा ते सत्ताधारी पक्षासोबतच होते. खूप चांगली मांडणी दोघांनीही केली. अतुलजींनी तर अगदी जुने दाखले देऊन कशा पद्धतीनं कायद्याच्या कक्षेत बसणारं आरक्षण मराठा समाजाला दिलं पाहिजे, न्याय्य असं, त्याचाही उल्लेख केला. मात्र मग नेमकं घोडं कुठं अडलं? जो कोणी आहे तो हेच सांगतोय की फक्त हे समाजाची एकंदरीतच 32% लोकसंख्या लक्षात घेऊन प्रत्येक राजकीय पक्ष उक्ती तर देण्याचीच करतो, कृतीत मात्र काही त्यांचं नसतं तसं करायचं. सत्य परिस्थिती आज ही आहे, 57 मोर्चे निघाले, मराठा समाजाच्या मुख्य मागण्या मान्य झालेल्या नाहीत. आज मुंबईचा हा राज्यव्यापी मोर्चा आहे. दोन्ही राजकीय पक्ष आपली आपली भूमिका मांडत आहेत. मी त्यांच्या पाठीमागं जात नाही. आमचा हेतू स्पष्ट आहे. आम्ही जे मुख्यमंत्र्याला जे निवेदन आज दिलेलं आहे, स्पष्टपणे निवेदन दिलेलं आहे. मराठा आरक्षणाच्या सेपरेट पान करून मागण्या दिलेल्या आहेत. 2007 ते 2017पर्यंत विधिमंडळात सर्व पक्षीय आमदारांनी म्हणणं मांडलेलं आहे, तरीही प्रश्न सुटलेला नाही. का सुटलेला नाही आहे? तर करिता आम्ही काही नवीन प्रश्न मराठा आरक्षणाचे आज आम्ही मुख्यमंत्र्याला 4 तारखेला दिलेले आहेत. आणि आम्ही विनंती करतो आहे दोन्ही पक्षाच्या आणि सर्व पक्षाच्या नेत्यांना की मराठा संघटनांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत ह्या उद्या तुम्ही मांडा, त्याच्यावर चर्चा करा. तर मुख्यमंत्री 9 तारखेला उत्तर देईल आणि मराठा समाजाचे काही प्रश्न 9 तारखेला सुटेल, हे आम्ही 100% सांगतो इथे. तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला ओबीसीच्या समाजाचा प्रश्न सोडवावा लागेल.
मराठ्यांना कायदेशीर आरक्षण घ्यायचं असेल तर ओबीसीचा प्रश्न सोडवावा लागेल. तर ओबीसीचा कोणता प्रश्न आहे? खासदार सुदर्शन नच्छप्पन यांनी केंद्र शासनात 2004 ते 2005ला एक अहवाल तिथं सादर केलेला आहे केंद्रात. तो अहवाल काय म्हणतो? ओबीसीच्या आरक्षणाची मर्यादा वाढवा. मागच्या अधिवेशनात आम्ही सर्व राजकीय पक्षाच्या आमदारांची एक मीटिंग घेतली आणि त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. त्या अधिवेशनात आमदार विद्याताई चव्हाण यांनी तो मुद्दा मांडला. आज आम्ही पुन्हा विनंती करतोय, तुम्हाला खरंच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवा. हे दोन्ही विधिमंडळात प्रश्न मांडा आणि दोन्ही एक मान्यता द्या आणि केंद्राकडे पाठवा. नंबर 1. नंबर 2, पहिल्या वेळेस जाहीरपणे मराठा आरक्षणासंदर्भात प्रमुख मागणी आलेली नाही, दुर्लक्षित झालेली आहे. मराठवाड्यातील मराठा समाज हा ओबीसीच होता. कालेलकर आयोगाने ज्यावेळेस सर्वे केला 1954ला पहिला आयोग, त्यांनी हैदराबाद स्टेटतील मराठा, तामिळनाडू आणि कर्नाटक ह्या 3 राज्यात मराठा समाज ओबीसीत घेतला होता. ह्याकडे कोणत्याही सरकारचं, मागच्या सरकारचं आणि ह्या सरकारचं लक्ष दुर्लक्षित होतं. हा नवीन मुद्दा आम्ही घेतला मागणीत. आमचं म्हणणं मराठवाड्यातील हा प्रश्न 9 तारखेला सुटू शकतो. आम्ही म्हणणं सरकारला काय मांडलं की आम्ही मराठवाडा महाराष्ट्रात 2060ला आलोच नसतो, 1960ला संयुक्त महाराष्ट्रात आलो नसतो. आम्ही आज हैदराबादला असतो, आंध्र प्रदेशमध्ये असतो आणि मराठवाड्यातील मराठा हा ओबीसीच असता. आणि आज ज्या मराठवाड्यात ज्या आत्महत्या झाल्या, शैक्षणिक नुकसान झालं, ते झालं नसतं. काही हरकत नाही. हा 1-2 मुद्दा झाला. आणि तिसरा मुद्दा असा आहे की राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून येणाऱ्या काळात प्रमुख मागणी आम्ही जी केलेली आहे की राज्य मागासवर्ग आयोगाकडे गेलेला अहवाल शासनाला आम्ही 4 महिन्याची मुदत दिली आहे, 5 महिने लागू द्या, पण तो अहवाल आल्यावर मराठा समाजाचा त्याच्यात समावेश करा. हे कधी मुद्दे सूद जे आहे ती या ठिकाणी तुमच्याकडून आखणी जी आहे ती सुरू आहे आणि तुम्ही आता तुमच्यासोबत जो अहवाल जो तुम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहात तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी सोबत आणलेला आहे. मुद्दा पुन्हा हाच आहे की सातत्यानं मोर्चे काढून सुद्धा मागण्यांचा विचार का केला जात नाहीये प्रज्ञाजी? कारण 57 मोर्चे म्हणजे खूप मोठे मोर्चे, मात्र तरी सुद्धा त्या मागण्यांचा विचार का केला जात नाहीये या मुद्द्यावर मला तुमच्याकडे यायचं आहे आणि पुढेही आपल्या चर्चा अशी सुरू ठेवायची. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि पटकन परत येऊयात. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. मराठा आरक्षणाच्या मोर्चाची, मराठा क्रांती मोर्चाची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. आरक्षणासंदर्भात उद्या विधिमंडळातील दोन्ही सभागृहांमध्ये प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिलेली आहे. तसंच सभागृहामध्ये चर्चा करू दिली नाही तर सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. पहा. काय सांगाल, या मोर्चाची नेमकी तयारी कुठपर्यंत पोहोचलेली आहे आणि कशा पद्धतीने हा मोर्चा काढला जाईल? प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावागावामध्ये जशी तयारी सुरू आहे तशी मुंबईमध्ये सुरू आहे. मुंबईमध्ये वेगवेगळ्या संघटना एकत्र येऊन या ठिकाणी काम करत आहेत. पहिल्या वेळेस सर्व संघटना असतील, आयोजक असतील, लोकप्रतिनिधी असतील, सगळे आपसातले मतभेद दूर सारून एक झालेले आहेत आणि समाजाच्या करता आता आपण एक होऊ ही भूमिका घेतलेली. आणि म्हणून येत्या 9 तारखेचा मोर्चा निश्चितपणानं दृष्ट लागेल असा आणि कधीच इथून मागही झाला नाही, पुढेही होईल की नाही असा निश्चितपणे होईल असा आम्हाला ठामपणाने विश्वास वाटतो आहे. अधिवेशन सुरू होत आहे, परवाच्या दिवशी मोर्चा आहे, परंतु मी स्वतः आणि आमच्या काही आमदारांना सोबत घेऊन विधान परिषदेमध्ये मी प्रस्ताव दाखल केलेला आहे. सभापतीशी बोललो आहे, सचिवांशी बोललेलो आहे आणि तो उद्या काही करून चर्चेला यावं असा आमचा प्रयत्न आहे. नाही आला तर आम्ही सभागृह चालू देणार नाही. सरकारनं अधिवेशनादरम्यान जर चर्चा केली नाही तर सभागृह देखील चालू देणार नाही अशा पद्धतीनं एकजूट जे आहे मराठा समाजातील आमदारांनी ही ठाम भूमिका जी आहे ही घेतलेली आहे. कॅमेरामन सुनील पवारसह मी रामनाथ दवणे, मुंबई. मराठा क्रांती मोर्चाच्या महिला संयोजक प्रज्ञा जाधव आपल्यासोबत आहेत. प्रज्ञाजी, मधू चव्हाण यांनी जे पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं होतं पहिल्या सेगमेंटमध्ये की सरकार जे आहे ते गंभीर आहे, सरकारने या प्रकरणाची दखल घेतलेली आहे, आरक्षणाबाबत सरकार जे आहे ते गंभीरपणे विचार करते आणि त्या दृष्टीनं पावलं सुद्धा उचलली जातात.
सरकारने आतापर्यंत या 57 मोर्चांची कशा पद्धतीने दखल घेतली? 57 मोर्चे झाले तिथपर्यंत आम्ही प्रत्येक मोर्चा संपल्यावर प्रत्येक जिल्ह्यातून निवेदन सादर केलं गेलं सरकारला. 10 मुली आम्ही पाठवायचो, ज्या प्रत्येक जिल्हा समन्वयकांच्या दिलेल्या निवेदनाला सरकारपर्यंत पोचवलं गेलं. परंतु इतक्या 57 मोर्चे झाले तरीही सरकारकडून प्रतिक्रिया म्हणावी तशी आली नाही. आता हा मुंबईत जो महामोर्चा होणार आहे, मागच्या कालावधीत 2-3 वेळा मोर्चे कॅन्सल झाले, ठरवून तारखा पुढे ढकलल्या गेल्या. तर त्यामुळे थोडंसं मध्ये वातावरण असं झालं होतं की आता कुठल्या प्रकारे सरकारपर्यंत ह्या मागण्या आमच्या पोचवायच्या, काय दखल घेत नाही आहे सरकार, असं वातावरण निर्माण झालं होतं. आणि का घेत नाही आहे? आता हा महामोर्चा इतक्या लाखोंच्या संख्येने आता मुंबईत लोक येणार आहेत असं जेव्हा आपल्याला चित्र दिसलं, त्यावेळी चंद्रकांतदादा पाटलांनी आपल्याला चर्चेला मराठा समन्वयकांना बोलवलं. मागच्या शेतकरी आंदोलनात आपण पाहिलं की चर्चेला गेलेल्या व्यक्तीची स्थिती काय झाली. नंतर जयाजी सूर्याजी जे आपण बोलतो, फार चॅनलवर आपण ते पाहिलंय. तर तशी भीती एक मराठा जनमानसात निर्माण झाली की असं आपल्यातून चर्चेला कोणी जाऊ नये, म्हणून सामान्य लोकांमधून प्रतिक्रिया उमटू लागल्या त्याच्या. आणि म्हणून प्रत्येकजण काळजीने मराठा मोर्चाचे समन्वयक हे 147 आमदारांना भेटले. आपले जे मराठा 147 आमदार आहेत त्यांनीही चर्चेची तयारी दाखवली आणि त्या तयारीनुसार आता मेटे साहेबांनी जसं सांगितलं की ते विधिमंडळात उद्या विषय मांडणार आहेत आणि नाही जर प्रतिक्रिया दिली सरकारने तर नक्कीच. म्हणजे आपल्यासोबत भावना सुद्धा आहे. भावना, स्वतः तू एक विद्यार्थिनी, मगाशी स्वतःची जी व्यथा आहे ती तू कॅमेऱ्यासमोर मांडलीसच. मात्र नगरच्या आणि बारामतीच्या मोर्चात सुद्धा तू सहभागी झालेली, कदाचित निवेदनासाठी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे तुला जाण्याची संधी मिळाली असेल. ज्या पद्धतीनं एकंदरीत मोर्चामध्ये भावना व्यक्त होतात आहे त्या लक्षात घेतल्या. तुझ्या समवयीन मुलांमध्ये एक शैक्षणिक मुद्दा तू मगाशी मांडला, मात्र कोपर्डीच्या निर्भयाचा न्यायाचा सुद्धा मुद्दा तेवढाच गाजतोय. सातत्यानं या घटना घडतात, सातत्यानं दरवेळी बाता मारल्या जातात की काय असं वाटतं की न्याय मिळवून देऊ, मात्र न्याय काही मिळताना दिसत नाही. काय नेमक्या भावना तुझ्या पिढीच्या मनात असतात? नक्कीच एवढी क्रूर घटना झाली कोपर्डीला, तरी आज वर्ष झालंय त्या घटनेला, तरीसुद्धा अजून त्यांना फाशी मिळालेली नाही. आमची मागणी होती की 6 महिन्याच्या आत त्यांना फाशी व्हायला हवी, पण आता वर्ष उलटून गेलंय. आताही आमच्या देखील मनात ही भीती असते की आम्ही कुठे बाहेर जायला हवं की नाही. जर त्यांना फाशी झाली असती तर नक्कीच ही भीती आमच्या मनातून गेली असती. आणि जे आपल्या आरक्षणाचं बोलतात, मुख्यमंत्री साहेब म्हणतात की मी कटिबद्ध आहे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी. BJP म्हणते आम्ही मराठ्यांच्या आरक्षणाचं समर्थन करतो. शिवसेना म्हणते आम्ही मराठा आरक्षणाच्या पाठिंबा देतोय त्यांना. जर सगळेच पक्ष मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत आणि कुणाचाच याला विरोध नाही आहे, मग हे मराठा आरक्षण अडकले कुठे? का आरक्षण मिळत नाही आहे? आमची जर गुणवत्ता कमी असेल तर खुशाल दारं बंद करा शिक्षणाची. पण जर आमची गुणवत्ता आहे आणि फक्त आरक्षणामुळे आमची दारं बंद होत असेल तर हा अन्यायच आहे मराठा समाजासोबत. मधू चव्हाण आहेत आपल्यासोबत. चव्हाणजी, या मुलीने विचारलेला प्रश्न की कोणाचाच नकार नाहीये, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हे सर्वांनाच वाटतंय, सर्वच पक्षांची इच्छा आहे, मात्र आरक्षण देण्यामध्ये नेमकं घोडं अडतंय तरी कुठे? मला असं वाटतं की त्या मुलीचा प्रामाणिकपणा याची मी दाद देतो. तिच्या जागी मी असतो तरी तेच बोललो असतो. पण आपण बाकी सगळ्यांनी कायद्याचं अज्ञान आहे असं दाखवून चर्चा करणं बरोबर नाही. मला असं वाटतं या देशात काही घटना आहेत, घटनेमध्ये मला असं वाटतं की काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे तसंच छावाचे अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी व्यवस्थितपणे कायद्याच्या कक्षेत बोलायला देत आहे ना? नाही, हो, त्यासाठीच मधुजी, कारण कोणीही अज्ञान इथं मांडलेलं असं मला वाटत नाही. अतुल लोंढे यांनी सुद्धा पहिल्या खत्री आयोगापासून ते राणे आयोगापर्यंत प्रत्येक आयोगाचे दाखले देत, तसंच किशोर चव्हाण इथे सोबत बसलेले आहेत. त्यांनी मगाशी खरं तर इतर कोणी राजकारणी असतात तर त्यांनी आपला अभ्यास दाखवण्यासाठी खूप मोठं भांडवल केलं असतं. हा मोठा अहवाल त्यांनी जो सादर केला आतापर्यंतच्या प्रत्येक मुख्यमंत्र्याला, म्हणजे अतुल लोंढे ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी सुद्धा अहवाल सादर केला. त्यात कायद्याच्या कक्षेचा सुद्धा उल्लेख आहे. त्याचा विचार करूनच आपण बोलावं अशी इच्छा आहे, एवढीच अपेक्षा आहे अतुलजी. सॉरी मधुजी.
अहो मगातपासून मी शांत होतो, आता थोडं बोलतो. एवढं कायद्याच्या कक्षेत बसून सहज देता आलं असतं तर मग त्या ठिकाणी 50 वर्ष राज्य तुमचं हे का दिलं नाहीत? जरा थांबा, मला बोलू द्या आता. मी मग असं चर्चेला राजकीय वळण देऊ नका. तो शौचुवे खाके बिल्ली हात चले क्या? 2-2.5 वर्षामध्ये आमच्याकडून अपेक्षा करता. तुमचं राज्य होतं ना, जाणता राजा मराठा समाजातला आहे ना, का दिलं नाही? जरा द्या महाराष्ट्रातल्या जनतेला उत्तर. ते फसवत होते म्हणून घरी बसवलं लोकांनी. काहीतरी या समाजाचा आणि कुठल्याही रिझर्वेशनचा प्रश्नाची चर्चा करताना प्रगल्भतेने बोललं पाहिजे आपण. आता ओबीसीची मंडळी सांगतात काही मंडळी सांगतात मराठा समाजाला मी पण मराठा आहे, मी मोर्चात शेवटी होतो, आम्ही आमची दुकानदारी चालवण्यासाठी मोर्चात गेलो नाही, तर मागण्या न्याय्य होत्या म्हणून गेलो आणि जाणार उद्याच्या मोर्चात पण, आणि शेवटी जाणार, कॅमेऱ्यासमोर जाणार नाही, जायची गरजही नाही. तर मला असं वाटतंय की त्या ठिकाणी आता ओबीसीच्या मंडळींनी सुरू केलं की मराठा समाजाला जर ओबीसी म्हणून आमच्या आरक्षणामध्ये सहभागी करून घेतलात तर आग दो मुसळेल. मग कोणीतरी सांगायचं आमचं आरक्षण त्यांना दिलं तर आणखीन या महाराष्ट्रामध्ये उद्रेक होईल. मला असं वाटतं काडी लावणं फार सोपं आहे, त्या ठिकाणी सहज सोपं आहे. किनारमध्ये स्टेडियममध्ये ज्यांनी बॅटसुद्धा हातात घेतलेली नसते त्यांनी त्या ठिकाणी तेंडुलकर कसा चुकला असं सांगण्यासारखं आहे होते. त्याला बॅट घ्यावी लागते हातात, प्रेक्षकमध्ये त्या बेसून काही सांगता येतं. एवढं जर कायद्याच्या कक्षेत बसणारं होतं का दिलं नाही? का थांबला तेवढी वर्ष? काय मूळ मुद्दा असा आहे की मराठा समाज, मी मराठ्यांनी राजकीय आरक्षण कधी मागितलेलं नाही. हा एकमेव समाजाचा मोर्चा आहे मराठा समाजाचा की दृष्टला गेल्याच्या तऱ्हेचे मोर्चे निघाले. कुठेही कोणाचं त्या ठिकाणी अपमान नाही, कुठेही कोणाचा निषेध नाही, मुर्दाबाद नाही, कुठेही मुर्दे जाळणं नाही, कुठेही सत्ताधीशांच्या गळ्यामध्ये चपलेचा हार घालणं नाही, काही केलं नाही. हे महाराष्ट्राला मराठा समाजाने आंदोलनाचा दिलेला एक आदर्श परिपाठ आहे. आणि म्हणून लोंढे साहेब आपण त्या ठिकाणी थोडं जबाबदारीने बोलूया. एवढं जर होतं तर का दिलं नाही? द्यायचं होतं एवढं. नक्कीच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. अतुल लोंढे तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल, कारण मराठा नेते ऐकून घ्या माझं आता ऐकून घ्या, माझं प्लीज ऐका. एवढं आहे की या ठिकाणी या देशात एकच अर्धा मिनिट घेतो मोहितेजी, असं आहे की स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला या देशात 400-450 उपजाती होत्या. मंडल आयोग आल्यानंतर 4-4.5 जाती झाल्या. त्या ठिकाणी विश्वनाथ प्रताप सिंगांनी मंडल आयोग सर्वसामान्य गरीब आणि ओबीसी या मागास वर्गाच्या प्रेमापोटी नाही काढला मंडल आयोग, जो श्रीमती इंदिरा गांधीने भाषणामध्ये ठेवला होता. देवीलालजींनी ज्यावेळेला उपपंतप्रधान म्हणून हरियाणामध्ये प्रचंड मोर्चा काढला त्यावेळेला आपण सुद्धा समाजासाठी काय केलं पाहिजे हे दाखवण्यासाठी मंडल आयोग केला. आणि त्याच्यानंतर या देशामध्ये आज हजारो जाती उपजाती झाल्यात की ज्या खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या होत्या. आणि म्हणून मराठा समाजसुद्धा जरी लोकांच्या दृष्टीने उच्च समाज असला तरी त्याला 50% वर पण आरक्षण जाता कामा नये. तामिळनाडूमध्ये किंवा दक्षिणेतल्या काही राज्यात गेलं, सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवले. आणि म्हणून कायद्याच्या कक्षेत बसून कशा प्रकारे देता येईल याची लाखो त्या ठिकाणी हजारो पानं तयार करून फडणवीस सरकारने तयार केल्यात, त्याचा अभ्यास केलेला आहे, त्यासाठी चांगले वकील दिलेत. आणि कोर्टात तुम्ही जसं लोकसभेच्या निवडणुकीच्या शेवटी मतांचा मराठ्यांच्या मलिदा खाण्यासाठी केलं की जे कोर्टात टिकलं नाही, निर्णय आमच्या काळात झाला, तसं आम्ही कोर्टात मराठा समाजाच्या मागण्यांना कुठल्याही प्रकारे धुडकावलं जाऊ नये. न्यायाच्या चौकटीत, न्यायाच्या तराजूत याची आम्ही काळजी घेतोय. आपण या आरक्षणाच्या बाबतीत राजकारण खेळूया नको. हा देश आपल्याला एक ठेवायचा असेल तर आरक्षणाचा मुद्दा हा विचारपूर्वक बोलला पाहिजे. आरक्षणाच्या बाबतीत राजकारण तरी नेमकं कोण खेळतंय मधुजी? आरक्षणाच्या बाबतीत राजकारण तरी नेमकं कोण खेळतंय हे पण कळू द्या. हे काँग्रेस खेळते आणि एनसीपी, काँग्रेस आणि एनसीपी खेळते. जर कायद्याच्या कक्षेत बसलं असतं तर का दिलं नाही? द्यायचं होतं. अतुलजी बोला. नाही अतुलजी, तुम्हाला सांगावं लागेल कारण तुम्ही एक मधु चव्हाण यांच्या बोलण्यात एक महत्वाचा मुद्दा आहे आणि खरोखर त्यांचा त्रागाही त्यांनी मगाशी स्पष्ट केलं. ते स्वतः सुद्धा मराठा समाजाचे आहे, त्यातून तो त्यांचा त्रागाही तुम्ही समजून घ्या. 1999 ते 2014 पर्यंत तुम्ही स्वतः सत्तेच्या खुर्च्या उभवल्यात, मात्र काय करत होता
हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. म्हणजे भावना देशमुख जी विद्यार्थिनी ते बसलेली आहे, जर तुमच्या सत्ता काळात हे झालं असतं तर भावना देशमुखला सुद्धा आता इथे अशा पद्धतीनं स्वतःवर झालेल्या अन्यायाची व्यथा मांडावी लागली नसती. अतुलजी, घोडं नेमकं अडतं कुठं? प्रत्येकाच्या बोलण्यात हेच शब्द येत आहेत. अतुलजी, तुम्ही सुद्धा सत्तेत होतात. एक तर नाही आता मला थोडंसं मला बोलू दे. आता मी स्पष्टपणे सांगतो काय आहे. व्ही.पी. सिंगांनी मंडल आयोग लागू केल्यानंतर कोणी सरकार खाली पाडलं हे पूर्ण भारताला माहिती आहे. खत्री आयोग हा मराठा कुणबी आणि कुणबी मराठा असा शब्द ॲड करण्यात आला. त्याच्यानंतर बापट आयोग नेमला होता. आणि मराठा समाजाचं दुर्दैव असं की त्यावेळेस अनुराधा भोयटे ह्या तब्येत खराब असल्यामुळे जाऊ शकल्या नाही, पण त्यांनी आपलं मत जे आहे ते पत्रांनी पाठवलं होतं. आणि बापट साहेब जे आहे त्यांनी ते नाकारलं आणि निर्णायक मत जे आहे आपलं ते विरोधात दिलं. त्याच्यानंतर उपसमिती नेमली हर्षवर्धन पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली. त्या उपसमितीने तो अहवाल फेटाळून सराफ आयोगाची नेमणूक झाली. आयोग ही कंटिन्युटी असते. आणि सराफ आयोग संपल्यानंतर भाटी आयोग जो आहे त्याच्यानंतर 2 वर्ष यांनी आयोगच लावला नाही. आणि आज मी तेच म्हणत होतो यांना की मी उद्या येतोय मुंबईला, तुम्ही भागवत साहेबांना सांगा की मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, हलबांचा प्रश्न असेल, नागपूरच्या हलबा गोष्टींचा, की आम्हाला याचा काही ना सरकारने निर्णय घ्यावा, आम्ही पाठीशी आहो. मी ते पत्र घेऊन येतो उद्या. राजकारण करणार आणि आम्हाला कॉन्स्टिट्यूशन सांगू नका. आम्ही फक्त एवढं सांगतोय की हे सगळे प्रयत्न केलेले आहे, कायद्यामध्ये बसवण्याचे प्रयत्न केलेले आहे. बापट आयोगामध्ये अनेक गोष्टी झाल्या, त्याच्यातून जो आगडोंब उसळलेला होता तो आता पुन्हा मला उपस्थित करायचा नाही आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि जे याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे त्यांना माहिती आहे बापट आयोगामध्ये काय झालं. पण आज ही महत्त्वाची गोष्ट आहे की सामाजिक सौहार्द आणि महाराष्ट्राचं पुरोगामी पण हे टिकवत असताना कुठेतरी आम्ही खूप काही करत आहोत आणि मागे कायद्याप्रमाणे काही केलं नाही असं झालेलं नाही आहे. राणे साहेबांनी 1 वर्ष अभ्यास केलेला आहे, क्वांटिफिकेशन केलं. तामिळनाडू, केरळ, ओरिसा, बिहार, कर्नाटक या राज्यामधलं रिझर्वेशन कमी झालेलं नाही. 10 जुलै 2013 साली सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की इफ यू वॉन्ट टू क्रॉस द लिमिट ऑफ 51% यू नीड टू क्वांटिफाय वेदर इट इज रिक्वायर्ड टू क्रॉस द लिमिट ऑफ 50%. हे वर्डिंग आहे, हे वर्डिक्ट आहे सुप्रीम कोर्टाचं. म्हणजे तुम्ही संख्यात्मक तुलना बघा सगळ्या समाजांची आणि त्याच्यानंतर या सगळ्या समाजांना आरक्षण द्यायचं असेल आणि 50% क्रॉस करायचं असेल तर तुम्ही तसं मागासवर्गीय आयोगाकडनं करू शकता. आता आमचे मित्र किशोर चव्हाणांनी नचिअप्पन आयोगाचा पण उल्लेख केला. नचिअप्पन आयोगाने पण हेच सांगितलेलं आहे की ओबीसी समाजाच्या मनामध्ये जी भीती आहे ती बाजूला ठेवूनच राणे समितीने निर्णय घेतला होता. आणि एकच व्यक्ती कसा काय सगळ्याच केसेसमध्ये जातो PIL करून? एकच व्यक्ती जातो, एकच. आता हे काढत बसलो आपण तर अडचणीचं होईल. आज ही जी भावना बसली आहे इथे आमची छोटी भगिनी, अशा अनेक भावना बाहेर आहेत, अशा अनेक अतुल लोंढे बाहेर आहेत जे अडचणीत आले, ज्यांचे आयुष्य टांगणीला लागले. एक ऍडजस्ट झाला, मला कुठतरी संधी मिळाली, पण असे अनेक आहेत. त्यामुळं सगळ्यांनी मिळून आज हा निर्णय घ्यायचा आहे. मागासवर्गीय आयोगाचं रेकमेंडेशन फक्त कोर्टाला पाठवलं तर हे होईल. इतर समाजांनाही त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं आहे, त्यांचंही कन्सेन्सस करून घ्यायचं आहे. हे आपण सगळे मिळून करू ना. नक्कीच मी कुठे राजकारणाच्या गोष्टी केल्या आणि भावना पुढच्या जनरेशनचे प्रश्न सोडवायचे. समाज कोणताही असो, एखाद्या भावनावर किंवा आणखी कुठच्याही व्यक्तीवर, कुठच्याही समाजाचा असो, तो अन्याय होता कामा नये, गुणवत्ता असू नये, त्याला डावललं जाता कामा नये हीच अपेक्षा. आणि त्यातूनच एक सकारात्मक चर्चा करण्याचा हा प्रयत्न आहे की मार्ग कुठे मिळू शकतो. असंतोष दाबूनच ठेवला, तो मुका आवाज जर ऐकला नाही तर भलती अडचण होऊ शकते. तसं काही स्फोट होऊ नये यासाठीच हा एक जय महाराष्ट्राचा सकारात्मक प्रयत्न आहे. नक्की एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण पटकन परत येणार आहोत आणि चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. मला प्रज्ञाजी यांच्याकडे जायचं आहे. प्रज्ञाजी, तुम्ही ऐकलेलं आहे सरकार आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे, कुणाचाही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाहीये, हे एकूणच चर्चेमध्ये सर्वांचा सूर जो आहे तो आपण ऐकलेला आहे. मात्र हा मुका आवाज आता सरकार ऐकणार का 9 ऑगस्टच्या मुंबईमध्ये धडकणाऱ्या मराठा क्रांती मोर्चातून तरी?
आपण किशोर चव्हाण साहेब, मधू चव्हाण साहेब आणि अतुल लोंढे सर यांची चर्चा आतापर्यंत आपण ऐकली. सरकारचं या सरकारवरून त्या सरकारवर, तेव्हाच्या सरकारवर, आताच्या सरकारवर असे आरोप चालू आहेत, आरोप प्रत्यारोप चालू आहेत. याच्यामध्ये सामान्य जनतेला काय कुठपर्यंत विषय कळतोय ही गोष्ट वेगळीच आहे. त्यांची धगधग एकच आहे की आमच्यावर अन्याय होतोय आणि आम्हाला न्याय मिळायला हवा. 1 वर्ष झालं आम्ही ज्या मागण्या सरकार पुढे मांडल्या त्यातल्या एका जरी मागणीवर आत्तापर्यंत विचार झाला असता तर बरेचसे विषय सुटले असते. 30 मेला काही मराठा सेवक हे उपोषणाला बसले होते. त्यावेळी सरकारकडून 6 जूनला 3 मागण्या मान्य करण्याचं ठरलं. त्याच्यामधली सारथी संस्था एक आहे विषय. तर सारथी संस्थेचं पण काम जेव्हा अनाऊन्स केलं त्याच्यापासून ते आत्ता 8 दिवसापूर्वी त्याच्यावर ॲक्शन घ्यायला चालू केल्याचं ऐकूयात आहे. तर सामान्य जनतेच्या मनाप्रमाणे जर आतासुद्धा आमची सरकारला ही विनंती आहे की आता जी उद्याची चर्चा आहे आणि मोर्चाच्या दिवशीची, तर सकारात्मक रिप्लाय सरकारकडून यावा हीच आमची अपेक्षा आहे. ही टोलवाटोलवी जी चालली आहे किशोर चव्हाण साहेबांनी जसं सांगितलं 2004 आणि 2004 ते 5 नची ओपन कमिटी आणि 2007 ते 17 विधिमंडळात हे मांडलं गेलं. म्हणजे तुम्हीच बघा की आत्तापर्यंत हे केव्हा आवाज उठवला गेलाय. किती वर्ष झाली हा आवाज उठवतोय मराठा समाज, पण त्याच्यावरती कधीही ॲक्शन घेतली नाही आणि तितक्या सिरियसली पाहिलं गेलं नाही. आपल्याकडे शेवटची काही मिनिटं राहिलेली आहेत. किशोरजी, काय सांगाल की मराठा समाजाला आरक्षण नेमकं आता कशा पद्धतीने मिळू शकतं? बिलकुल मिळू शकतं आहे. माझे सर्व पक्षांना एक नम्र विनंती आहे. सध्या एक नवीन माहिती अजून चव्हाणजींनी मुद्दा उपस्थित केला. सध्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोग बरखास्त आहे. अपेक्षा आहे लवकरात लवकर होईल. नंबर 2, श्रावण देवरे ओबीसी संघटनाचे प्रतिनिधी आणि मराठा समाजाचे लोक दोघं एकत्र मिळून काम करत आहे. नंबर 3, 50% आरक्षण मर्यादा जी चव्हाण साहेब सांगतायत, माझ्या माहितीप्रमाणे आज तामिळनाडूमध्ये ओनली फॉर 50% आरक्षण ओबीसीचं आहे. हे मुद्दे आपण नंतर लोकप्रतिनिधी आपण बसून चर्चा करता येईल. पण प्रामुख्याने शेवट करायचा असेल तर मी सर्व पक्षाच्या विधिमंडळाच्या आमदारांना विनंती करतो, मराठा समाजातर्फे हात जोडतो आहे की काही नवीन प्रश्न तुम्हाला आम्ही चर्चेला विधिमंडळात देतो आहे, तुम्ही चर्चा करा. लोकशाहीचा ते मार्ग आहे. आम्ही आंदोलन करणार, आमच्या न्याय मागण्या तुमच्याकडे देणार. मी पुन्हा सांगतो की मराठा समाजाचे काही आरक्षणाचे प्रश्न 9 तारखेला सुटू शकतात. हे प्रश्न आम्ही विधिमंडळाच्या काही आमदाराला देतो, काहींनी मांडलेसुद्धा आहे. 40 गावच्या पाटील आमदार उमेश पाटील यांनी काही मांडलेलं आहे. तुम्ही याच्यावर सकारात्मक चर्चा करा आणि काही मागण्या ह्या मान्य होण्यासारख्या आहेत. ह्या मागण्या मान्य झाला तर मराठा समाजाचा अंतोष दूर होईल. नाही त्याचा उद्रेक कुठे आणि कुणावर होईल हे मराठा समाज आज सांगता येणार नाही. बरोबर. शांततेच्या मार्गाने आतापर्यंत हे मोर्चे काढले जात आहेत. जर आक्रस्ताळेपणा कुठेही नाहीये, आक्रमकपणा मात्र दिसून येतोय. मात्र हा आक्रमकपणा शांततेच्या मार्गातूनच आहे. मराठी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अवघा समाज जो आहे तो ढळून निघालाय. मराठा समाज आपल्या हक्कासाठी एकवटलेला आहे. शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये आरक्षण नसल्यानं होणारी पिछेहाट ही आता मराठा समाजाला मान्य नाहीये आणि हे आरक्षण कसं मिळू शकेल याचंही नियोजन मराठा समाजानं अभ्यासपूर्वक केलेलं आहे आणि याची दखल सरकारनं घ्यावी एवढीच अपेक्षा मराठा समाजाला आहे. सरकारनं मागण्यांची दखल घेतल्याचं सांगितलं जातंय, मात्र तशी कृतीही झालीच पाहिजे. भविष्यामध्ये मूकमोर्चांचा आवाज काहींना पाहिजे तसा ठोकणारा झाला तर व्यवस्थेला न परवडणारे हादरे बसण्याची भीती नाकारता येत नाहीये आणि ते सरकारलाच नाही तर दूरगामी विचार करता मराठा समाजाच्याही हिताचं नसेल. त्यामुळेच अधिक चिघळू न देता कृती व्हावी हीच फक्त अपेक्षा आहे. तुम्ही सर्व मान्यवरांनी या चर्चेसाठी आपला अमूल्य वेळ दिलात आणि सहभागी झालात त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आणि इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. सहप्रायोजक जेव्हा मनात येईल डॉमिनोज. आता 5 वर्षाच्या वॉरंटीसह ऑटोबॅग UPS इन्व्हर्टर बॅटरीज.